हॅलो स्टुडंट, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन या लेसनचे MCQ आपण स्टडी करतो आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये काही MCQ आपण कंप्लीट केलेले आहेत. रिमेनिंग आज आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट 29th MCQ बघा. आयडेंटिफाय द स्ट्रक्चर इंडिकेटेड बाय लेबल 1, 2, 3 अँड 4 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. सो या डायग्रॅममध्ये 1, 2, 3, 4 हे जे लेबल दिलेले आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. मग आता याच्यामध्ये फर्स्ट जे लेबल आहे ते कशाला दिलेलं आहे, तर क्रोमोझोमचं एक आर्म जो आहे त्याला ते लेबल केलेलं आहे. सो एक आर्म म्हणजे आपण क्रोमॅटिड असं म्हणतो. सो फर्स्ट आहे क्रोमॅटिड. त्यानंतर जो सेकंड लेबल केलेला आहे ते सेंट्रिओलकडे आहे. बघा या अपोजिट पोलला आपल्याला सेंट्रिओल पाहायला मिळतील इथे, तर हे सेंट्रिओल आहे. त्यानंतर थर्ड जे लेबल दिलेलं आहे ते सेंट्रोमियर म्हणजे क्रोमोझोमचा जो मिड पॉईंट आहे त्याला सेंट्रोमियर म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी ते लेबल केलेलं आहे. आणि फोर्थ जे लेबल केलेलं आहे तो क्रोमोझोम आहे, पूर्ण क्रोमोझोम असा ॲरो करून दाखवलेला आहे. सो कंप्लीट क्रोमोझोम आहे. सो फर्स्ट क्रोमॅटिड, सेकंड सेंट्रिओल, थर्ड सेंट्रोमियर आणि फोर्थ क्रोमोझोम. सो यावेळी हे लेबल्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा. सो याचा करेक्ट ऑप्शन येतो आहे ए, क्रोमॅटिड, सेंट्रिओल, सेंट्रोमियर अँड क्रोमोझोम. नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग कोल्चिसिन. ओके, सो कोल्चिसिन हे केमिकल आहे आणि त्या केमिकलबद्दल कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही असं विचारले. सो स्टुडंट, आज आपण NCERT आणि स्टेट बोर्ड याच्यामधून हा जो लेसन पाहिलेला आहे सेल सायकल अँड डिव्हिजन, याच्यामध्ये कोल्चिसिन हे नेम आपण स्टडी केलेलं नाही. हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. सो कोल्चिसिन हे एक अल्कलॉइड आहे जे प्लांट ब्रीडिंगमध्ये मोस्टली यूज केलं जातं. आता कोल्चिसिन हे अल्कलॉइड काय करतं, तर स्पिंडल फायबर फॉर्मेशन जे आहे ते अलाव करत नाही किंवा स्पिंडल फायबर तयार होऊ देत नाही. आपल्याला माहिती आहे न्यूक्लिअर डिव्हिजनच्या 4 फेजेस आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. प्रोफेजमध्ये क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं. मेटाफेजमध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला अलाइन होतात आणि स्पिंडल फायबर तयार व्हायला सुरुवात होते. आता या ठिकाणी मेटाफेजमध्ये स्पिंडल फायबर तयार होतात आणि कोल्चिसिन हे अल्कलॉइड जर त्या ठिकाणी ॲड केलेलं असेल तर त्या कोल्चिसिनमुळे स्पिंडल फायबर तयार होत नाही. सो स्पिंडल फायबर जर तयार झाले नाहीत तर काय होईल, तर क्रोमोझोम सेपरेशन जे आहे, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेशन, ते होणार नाही. म्हणजे रेप्लिकेट झालेला जो काही क्रोमोझोम आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हे जे दोन आहेत हे दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड आहेत. जेव्हा सेंट्रोमियर स्प्लिट होतं स्पिंडल फायबरमुळे हे दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट होतात या पद्धतीनं. जर स्पिंडल फायबरच तयार नाही झाले तर हे दोन सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होणार नाही, एकत्रच राहतील आणि डबल होईल. क्रोमोझोमचा नंबर त्या सेलमध्ये डबल राहील. सो कोल्चिसिन रेप्लिकेशन प्रिव्हेंट करत नाही, मात्र कोल्चिसिन जे आहे ते क्रोमोझोमचं सेपरेशन किंवा स्पिंडल फायबर फॉर्मेशन जे आहे ते प्रिव्हेंट करतो. आता ऑप्शन आपण रीड करूयात. फर्स्ट, इट प्रिव्हेंट असेंब्ली ऑफ मायक्रोट्युब्यूल, मायक्रोट्युब्यूलची असेंब्ली प्रिव्हेंट करता. सेकंड, इट इनहिबिट क्रोमोझोम रेप्लिकेशन, क्रोमोझोम रेप्लिकेशन इनहिबिट करतं. इट इज ॲन अल्कलॉइड, इट इज कॉल्ड मायटोटिक पॉयझन. सो मुलांनो, कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही हे विचारलेलं आहे. सो हे मायटोटिक पॉयझन आहे कारण मायटोसिस अरेस्ट करतं, ते मायटोसिस कंप्लीट होऊ देत नाही. सेकंड थिंग, ते अल्कलॉइड आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि मायक्रोट्युब्यूलची असेंब्ली प्रिव्हेंट करते, हेही बरोबर आहे. मायक्रोट्युब्यूलची असेंब्ली जर झाली नाही तर त्या ठिकाणी स्पिंडल फायबर तयार होत नाही. ओके, सो 3 स्टेटमेंट करेक्ट आहेत, मात्र बी जो आहे तो करेक्ट नाही आहे. इट इनहिबिट क्रोमोझोम रेप्लिकेशन. कोल्चिसिन जो आहे तो क्रोमोझोम रेप्लिकेशन प्रिव्हेंट करत नाही. क्रोमोझोमचं रेप्लिकेशन होतं, सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात, फक्त त्या सेपरेट होत नाही. सो करेक्ट ऑप्शन इज बी. ओके, सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे कोल्चिसिन इज अ सेल पॉयझन विच अरेस्ट सेल डिव्हिजन ॲट डॅश डॅश अँड कॅन इंड्यूस डॅश डॅश. कोल्चिसिन हे सेल पॉयझन आहे जे सेल डिव्हिजन कोणत्या फेजला अरेस्ट करतं, तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सेल डिव्हिजन ते मेटाफेजला अरेस्ट करतं. स्पिंडल फायबर फॉर्मेशन तिथंच होतं आणि कोल्चिसिनमुळे ते स्पिंडल फायबर तयारच होत नाही. सो सेल डिव्हिजन जे आहे ते त्या ठिकाणी अरेस्ट होणार आहे. अँड कॅन इंड्यूस पॉलिप्लॉइडी, ते काय इंड्यूस करणार आहे, तर पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडी म्हणजे आपण जसं पाहिलं हॅप्लॉइड, डिप्लॉइड, तसं पॉलिप्लॉइड असतं. हॅप्लॉइड म्हणजे हाफ क्रोमोझोमचा नंबर,
डिप्लॉइड म्हणजे डबल क्रोमोझोमचा नंबर, आणि पॉलीप्लॉइडी याचा अर्थ होतो जास्त क्रोमोझोमचा नंबर, म्हणजे नॉर्मली डिप्लॉइड असला पाहिजे त्यापेक्षा जास्त असतील तर ते पॉलीप्लॉइडी झाले. सो कोलचिसिन हे जे सेल पॉयझन आहे त्यामुळे सेल डिव्हिजन मेटाफेजला अरेस्ट होतं आणि त्यामुळे क्रोमोझोम सेपरेट न झाल्यामुळे पॉलीप्लॉइडी ही कंडिशन येते. याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. त्यानंतर 32, स्पिंडल फॉर्मेशन कॅन बी डिस्टर्ब बाय एक्सपोजिंग सेल टू द मायक्रोट्युब्युल पॉयझन सच ॲज. यातही पुन्हा तेच आन्सर असणार आहे. स्पिंडल फॉर्मेशन डिस्टर्ब कधी होऊ शकतं? बाय एक्सपोजिंग सेल टू मायक्रोट्युब्युल पॉयझन. मायक्रोट्युब्युल पॉयझन काय आहे की ज्याच्यामुळे स्पिंडल फॉर्मेशन डिस्टर्ब होणार आहे? तर यात पुन्हा एकदा तेच आन्सर आहे कोलचिसिन. कोलचिसिन हे स्पिंडल फॉर्मेशन डिस्टर्ब करतं, ते मायक्रोट्युब्युल पॉयझन सेल पॉयझन म्हणून काम करतं. सो 30, 31 आणि 32 हे तिन्ही क्वेश्चन आपण कोलचिसिनचे रिलेटेड पाहिले. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून हे नीट लक्षात ठेवा. सो 32चं करेक्ट आन्सर आहे डी. नेक्स्ट 33 बघा. ॲट विच स्टेज ऑफ मायटोसिस द टू डॉटर क्रोमॅटिड सेपरेट फ्रॉम इच अदर migrate towards the opposite pole and are now referred to as chromosome of future daughter nuclei. ओके, मायटोसिसच्या कोणत्या स्टेजला डॉटर क्रोमॅटिड सेपरेट होतात एकमेकांपासून आणि अपोजिट पोलला मायग्रेट व्हायला सुरुवात होते अँड नाव रेफर्ड ॲज क्रोमोझोम ऑफ फ्युचर न्यूक्लियाय, फ्युचर डॉटर न्यूक्लियाय. सो आपण पाहिलं प्रोफेजमध्ये क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं, मेटाफेजमध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला अलाइन होतात, तर ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतो आणि सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट होऊन अपोजिट पोलला मायग्रेट व्हायला सुरुवात होते. किलोफेजला ते अपोजिट पोलला पोचतात, त्यांच्या बाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होणं किंवा इतर गोष्टी केल्या जातात. सो यातलं करेक्ट आन्सर येणार आहे 33चं सी. ॲनाफेज ही फेज आहे ज्या फेजला सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात आणि अपोजिट पोलला मायग्रेट होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 34. ड्युरिंग anaphasic movement of chromosome dash dash of each chromosome is or are towards the pole and dash dash of the chromosome trail behind. yes, anaphase ला क्रोमोझोम काय होतो? अपोजिट पोलला मूव्ह होत असतो. सो बघा, हे जर सेंट्रिओल असेल आणि हे स्पिंडल फायबर तयार झालेले असतील आणि या पद्धतीनं सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेल्या अटॅच असतात त्या स्पिंडल फायबरला. मग आता इकडे अपोजिट पोलला मूव्ह होताना सगळ्यात पुढे कोण जाणार आहे? हा पॉईंट जाणार आहे या ठिकाणचा. मग आता तो जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रोमियर. सो सेंट्रोमियर लिडिंग एजला असतो, पुढे जातो आणि ह्या ज्या दोन आर्म आहेत ह्या दोन्ही आर्म पाठीमागे ट्रेल होत असतात. सो 34चं करेक्ट आन्सर येणार आहे ए. सेंट्रोमियर ऑफ ॲनाफेजिक क्रोमोझोम मूव्ज टुवर्ड्स दी पोल अँड क्रोमोझोमच्या ज्या आर्म आहेत त्या पाठीमागे ट्रेल होतात, ओढल्या जातात. ओके, सो करेक्ट इज ए. नेक्स्ट बघा, select the correct match. Quiescent phase G2 phase, synthesis phase G1 phase, centromere splitting anaphase and chromosomal condensation metaphase. सो यातलं करेक्ट तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, फर्स्ट क्विसंट फेज G2 फेज हे करेक्ट नाही आहे. क्विसंट फेजला आपण G0 फेज म्हणतो, सो तिथं G0 पाहिजे. सिंथेसिस फेज G1 फेज हे पण इनकरेक्ट आहे, कारण सिंथेसिस फेजला S फेज म्हणतो आपण. सेंट्रोमियर स्प्लिटिंग ॲनाफेज करेक्ट आहे, ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतो. क्रोमोझोमल कंडेन्सेशन मेटाफेज हे इनकरेक्ट आहे, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन जे आहे ते प्रोफेजमध्ये होतं. सो 35 जो आहे त्याचं करेक्ट आन्सर येतं आहे सी. सेंट्रोमियर स्प्लिटिंग ॲनाफेज, ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, द सेपरेशन ऑफ टू क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम ॲट अर्ली ॲनाफेज इज इनिशिएटेड बाय. ओके, द सेपरेशन ऑफ टू क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोमच्या ज्या दोन क्रोमॅटिड आहेत त्या अर्ली ॲनाफेजमध्ये इनिशिएट होतं सेपरेशन. हे कशामुळं? फर्स्ट, द इंटरॅक्शन ऑफ सेंट्रोमियर विथ द क्रोमोझोमल फायबर. सेकंड, द इलॉंगेशन ऑफ मेटाफेजिक स्पिंडल. थर्ड, द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन द डिवायडेड कायनेटोकोर्स. आणि लास्ट आहे ऑल ऑफ दीज. सो याच्यामध्ये कशामुळे हे जे क्रोमोझोम आहेत अर्ली ॲनाफेजिक प्लेटमध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेशन सुरू होतं, हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे द इंटरॅक्शन ऑफ सेंट्रोमियर विथ द क्रोमोझोमल फायबर. सेंट्रोमियरची क्रोमोझोमल फायबर बरोबर इंटरॅक्शन, तो सेंट्रोमियरची इंटरॅक्शन होत नाही, कायनेटोकोरची होत असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा,
द इलॉंगेशन ऑफ मेटाफेजिक स्पिंडल, मेटाफेजिक स्पिंडल जे आहेत त्यांचं इलॉंगेशन होणं आणि फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन डिवायडेड कायनेटोकोर. आता बघा, जर हा सेंट्रोमियर असेल, ओके, जर सेंट्रोमियर स्प्लिट झाला 2 पार्टमध्ये, तर डिवायडेड जे आहेत ते कायनेटोकोर, म्हणजे हा इथला कायनेटोकोर आणि याचा दुसरा जो आहे त्याचा कायनेटोकोर, ह्या दोघांमध्ये रिपल्शन असतं, एकमेकांपासून अवे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे अर्ली फेज ॲनाफेजमध्ये सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होतात. सो कायनेटोकोर हे प्लेट लाईक स्ट्रक्चर आहे, सेंट्रोमियरवरती अटॅच असतं हे, आणि या कायनेटोकोरलाच स्पिंडल फायबर जे आहेत ते अटॅच होतात. ओके, सो या कायनेटोकोरमध्ये जेव्हा रिपेलिंग सुरू होतं तेव्हा हे सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट होतात. सो करेक्ट आन्सर आहे त्याचा सी. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच कॉलम 1 विथ कॉलम 2 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन कोड. व्ही शेप्ड ॲट ॲनाफेज, एल शेप्ड ॲट ॲनाफेज, हे जे दिलेत हे क्रोमोझोमचा शेप दिलेला आहे जो अपोजिट पोलला ओढला जातो आहे ॲनाफेजमध्ये. मग त्यांचे वेगवेगळे नेम तुम्ही हे 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेले बघा. सेंट्रोमियर जर एक्झॅक्टली मिडल पोझिशनला असेल सो या वेळी तो खेचला जातो आणि तो क्रोमोझोम व्ही सारखा दिसतो या पद्धतीनं. जेव्हा सेंट्रोमियर थोडासा एका बाजूला असेल आणि खेचला जातो तेव्हा त्याचा शेप जो आहे तो एल सारखा दिसणार आहे. त्यानंतर जेव्हा सेंट्रोमियर एकदम बाजूला आहे, ओके, या पद्धतीनं, तेव्हा हा एक डॉट सारखा दिसतो आणि हे जे सारखं स्ट्रक्चर दिसतं. आणि आय शेप कधी, जेव्हा सेंट्रोमियर एका टोकाला असेल, ठीक आहे, तेव्हा तो आय शेपचा दिसणार आहे. सो आपल्याला माहिती आहे जेव्हा एकदम मिड पॉईंटला सेंट्रोमियर असतो तेव्हा त्याला म्हटलं जातं मेटासेंट्रिक क्रोमोझोम. थोडासा कडेला असेल मिड पॉईंटपासून तेव्हा त्याला म्हटलं जातं मेटासेंट्रिक. नंतर नेक्स्ट येतो सब मेटासेंट्रिक. त्यानंतरचा जे शेप जो आहे तो ॲक्रोसेंट्रिक आणि आय शेपचा जो आहे तो टिलोसेंट्रिक, एका टोकाला असतो सेंट्रोमियर. सो सेंट्रोमियरच्या पोझिशननुसार हे क्रोमोझोमचे टाईप आहेत जे आत्ताच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेले नाही आहेत पण तुम्ही याआधी स्टडी केलेले आहेत. सो तुमच्या हे लक्षात येतील. सो 37चं आपल्याला मॅचिंग करायचं आहे. व्ही शेप ॲट ॲनाफेज, व्ही शेपचा जो क्रोमोझोम आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर त्याला म्हटलं जातं मेटासेंट्रिक क्रोमोझोम. एल शेपचा जो आहे त्याला म्हटलं जातं सब मेटासेंट्रिक, सेंटरपासून थोडासा अवे असतो सेंट्रोमियर. त्यानंतर जे शेपचा जो आहे त्याला म्हटलं जातं ॲक्रोसेंट्रिक आणि आय शेपचा जो आहे तो टिलोसेंट्रिक. सो याचा करेक्ट ऑप्शन येतो आहे बी. सो 37चा करेक्ट आहे बी. त्यानंतर नेक्स्ट 38 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज की इव्हेंट ऑफ ॲनाफेज ऑफ मायटोटिक डिव्हिजन. ॲनाफेज या मायटोटिक डिव्हिजनचा की इव्हेंट कोणता आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा, क्रोमोझोम आर मूव टू स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइन थ्रू द स्पिंडल फायबर टू बोथ पोल. सेंट्रोमियर स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेट. क्रोमोझोम क्लस्टर ॲट अपोजिट स्पिंडल पोल अँड देअर आयडेंटिटी इज लॉस्ट ॲज अ डिसिक्रेट एलिमेंट्स. बोथ बी अँड सी. सो ॲनाफेजमधले इव्हेंट विचारलेले आहेत की काय होईल. तर बघा, सगळ्यात फर्स्ट क्रोमोझोम आर मूव टू द स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइन थ्रू द स्पिंडल फायबर टू बोथ पोल. ही मेटाफेजची कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये स्पिंडल इक्वेटरला क्रोमोझोम अलाइन होतात आणि अपोजिट पोलला स्पिंडल फायबरच्या मदतीनं अटॅच होतात. सो हे ॲनाफेजमधला इव्हेंट आहे. सेकंड, सेंट्रोमियर स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेट. सो हे करेक्ट आहे. ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतो आणि त्याचे जे क्रोमॅटिड्स आहेत सिस्टर क्रोमॅटिड ते एकमेकांपासून सेपरेट होतात. नेक्स्ट बघा, क्रोमोझोम क्लस्टर ॲट अपोजिट स्पिंडल पोल अँड देअर आयडेंटिटी इज लॉस्ट ॲज अ डिसिक्रेट इलेमेंट. हा जो इव्हेंट आहे तो टिलोफेजमध्ये होतो. ओके, सो हा सुद्धा करेक्ट येणार नाही आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे बी, सेंट्रोमियर स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेट. ओके, नेक्स्ट 39. सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच रिगार्डिंग मायटोटिक सेल डिव्हिजन. मायटोटिक सेल डिव्हिजनशी रिलेटेड इनकरेक्ट मॅच आपल्याला ओळखायचे. प्रोफेज, मेटाफेज, टिलोफेज, लेट ॲनाफेज, इंटरफेज असं दिलेलं आहे. सो आता फर्स्ट प्रोफेजला काय दिलं आहे, क्रोमोझोम बिगिन टू अनकॉईल. क्रोमोझोम प्रोफेजमध्ये अनकॉईल होतात. ओके, सो क्रोमोझोम प्रोफेजमध्ये काय होतं एक्झॅक्टली, तर बघा, क्रोमोझोम अनकॉईल होत नाहीत तर कॉईल होतात, त्यांचं कंडेन्सेशन होतं. सो पहिली तरी मॅच चुकीची आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मेटाफेज, क्रोमॅटिड मूव अपार्ट. मेटाफेजमध्ये क्रोमॅटिड जे आहेत ते एकमेकांपासून अपार्ट मूव होतात.
ओके, फर्स्ट प्रोफेज क्रोमोझोम बिगिन टू अनकॉईल करेक्ट आहे. क्रोमोझोम अनकॉईल व्हायला लागतात आणि त्यांचं वाइंडिंग व्हायला लागतं. सेकंड जे आहे मेटाफेज क्रोमोझोम मूव अपार्ट, क्रोमॅटिड मूव अपार्ट. मेटाफेजमध्ये क्रोमॅटिड मूव अपार्ट होत नाहीत, ते इक्वेटोरियल प्लेनला अलाइन होतात. अपार्ट कधी मूव होणार आहे तर पुढच्या फेजमध्ये, ॲनाफेजमध्ये. थर्ड टिलोफेज. टिलोफेज न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिॲपियर. बरोबर आहे, टिलोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा तयार होतं. लेट ॲनाफेज. ईच क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड. लेट ॲनाफेजमध्ये एका क्रोमोझोमला 2 क्रोमॅटिड असू शकत नाहीत, कारण ॲनाफेजमध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात आणि लेट ॲनाफेजमध्ये तर ते एकमेकांपासून बऱ्याच लांब गेलेले असतात, अपोजिट पोलला गेलेले असतात. तो चौथासुद्धा इनकरेक्ट आहे. पाचवा इंटरफेज क्रोमोझोम आर नॉट डिस्टिंक्ट. हे बरोबर आहे, इंटरफेजमध्ये क्रोमोझोम डिस्टिंक्टली आपल्याला दिसत नाहीत. सो सेकंड आणि फोर्थ जो आहे तो इनकरेक्ट आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ए. त्यानंतर नेक्स्ट 14th क्वेश्चन बघा. व्हॉट इज ट्रू अबाउट टिलोफेज स्टेज ऑफ मायटोसिस. मायटोसिसच्या ज्या टिलोफेज स्टेज आहे त्याच्याबद्दल काय करेक्ट आहे. फर्स्ट, क्रोमोझोम लूज देअर आयडेंटिटी ॲज डिस्क्रीट एलिमेंट. ओके, टिलोफेजमध्ये क्रोमोझोम त्यांची आयडेंटिटी लूज करतात. क्रोमोझोम क्लस्टर ॲट अपोजिट स्पिंडल पोल. क्रोमोझोम अपोजिट स्पिंडल पोलला क्लस्टर होतात. न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिओलस, गोल्जी कॉम्प्लेक्स, ER हे सगळं पुन्हा तयार होतं. आणि ऑल ऑफ दीज. ओके, सो कुठल्या ह्याचा करेक्ट ऑप्शन येणार आहे 40चा. ऑल ऑफ दीज हे सगळेच इव्हेंट टिलोफेजमध्ये होतात. क्रोमोझोम त्यांची आयडेंटिटी घालवतात, त्यांच्या बाजूला न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिओलस, गोल्जी कॉम्प्लेक्स, ER हे सगळं तयार होतं आणि क्रोमोझोम क्लस्टर ॲट अपोजिट पोलला ते क्लस्टर होतात. सो सगळे इव्हेंट करेक्ट आहेत. सो करेक्ट आन्सर येते ऑल ऑफ दीज. पुढे एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये क्वेश्चन नंबर 41 टू क्वेश्चन नंबर 44 ह्या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत तुम्हाला हे फिगर रेफर करून करायचे. ABCD फिगरमध्ये काय दिलेलं बघा, साधारण तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल. ठीक आहे, आपण क्वेश्चन रीड करूया. आपण पुन्हा ही फिगर बघूया. नेक्स्ट, तो नेक्स्ट क्वेश्चन आहे 41. ओके, 41 क्वेश्चन आलेलं नाही आहे, ते आपण नेक्स्ट नंतर बघूया. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा. द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज असिस्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम. क्रॉसिंग ओव्हर कुठे होता, मिओसिसमधली जी प्रोफेज 1 आहे, मिओसिस 1मधली, तर त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. तर हे क्रॉसिंग ओव्हर कोणत्या एन्झाईममुळे असिस्ट होतं असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा, पहिलं दिलं आहे एंडोन्यूक्लियस, सेकंड आहे पॉलिमरेज, नेक्स्ट आहे लायगेज आणि लास्ट आहे बोथ A and C. आता मुलांना याच्यामध्ये एन्झाईम तुम्हाला डिटेल झालेले नाहीत, तरीही क्रॉसिंग ओव्हरमध्ये बघा, जर हा क्रोमोझोम असेल आणि त्याच्या शेजारी जर हा दुसरा क्रोमोझोम असेल तर पहिली गोष्ट यातला काही पार्ट कट होणार आहे आणि यातलाही काही पार्ट कट होणार आहे. जर इकडं असं असेल जर हा पार्ट कट होऊन इकडे येणार असेल तर इकडं असं होईल. ओके, आणि इकडचा जो पार्ट आहे तो थोडासा असा होईल. ठीक आहे, सो या पद्धतीनं एक्सचेंज होणार आहे. तर त्यासाठी दोन्ही क्रोमोझोममध्ये कटिंग व्हावं लागेल आणि कटिंगसाठी एंडोन्यूक्लियस हे एन्झाईम गरजेचं असतं जे त्याच्यामध्ये कटिंग करणार आहे. आता कटिंग झाल्यानंतर एका ह्याच्यावरचा पार्ट दुसऱ्या क्रोमोझोमवरती गेला आणि दुसऱ्याचा पार्ट इकडे आला, तरी आल्यानंतर ते पुन्हा जॉईन करावे लागतात, सेपरेट आलेले पार्ट, आणि ते पुन्हा जॉईन करण्यासाठी लायगेज हे एन्झाईम हेल्प करतं. सो एंडोन्यूक्लियस आणि लायगेज A आणि C हे दोन्ही ऑप्शन जे आहेत ते या ठिकाणी करेक्ट आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा. टू बिल्ड अप फूड रिझर्व इन द सायटोप्लाझम क्रोमोझोम बिकम अनफोल्ड टू स्टार्ट ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNA अँड rRNA ड्युरिंग विच फेज ऑफ मिओसिस 1. ओके, आता सायटोप्लाझममधला फूड रिझर्व जो आहे तो बिल्डअप करण्यासाठी क्रोमोझोम अनफोल्ड होतात, अनफोल्डेड टू स्टार्ट ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNA, अनफोल्ड होऊन mRNA आणि rRNA तयार करायला सुरुवात करतात. सो विचारलेलं आहे की हे मिओसिस 1च्या कोणत्या फेजमध्ये ह्या गोष्टी होतात. ओके, तर बघा, मिओसिस 1मध्ये डिप्लोटिनी ही जी स्टेज आहे या स्टेजमध्ये अनफोल्ड होतात आणि त्याच्यापासून ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNA आणि rRNA सुरू होतं, जेणेकरून सायटोप्लाझममध्ये फूड रिझर्व जो आहे तो बिल्डअप होईल. ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज मोस्ट प्रोनाउन्स इन द प्रायमरी oocyte ऑफ amphibian, reptile अँड बर्ड.
ओके, तर ही जी प्रोसेस आहे ॲम्फिबियनमध्ये, रेप्टाईलमध्ये आणि बर्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून सायटोप्लाझममध्ये फूड मटेरियल जे आहे ते बिल्डअप होईल, जे पुढे ग्रोथसाठी लागणार आहे. त्याच्यापासून आपल्याला माहिती आहे की मियोसिस गॅमेट्समध्ये होतं, गॅमेट्स फॉर्मेशनसाठी होतं आणि ह्या गॅमेटपासून नवीन फिटस तयार होणार आहे. सो त्याच्या ग्रोथसाठी ते फूड मटेरियल बिल्डअप केलं जातं. नेक्स्ट, ॲट विच स्टेज द होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट ड्यू टू रिपल्शन बट आर एट हेल्ड बाय कायझमॅटा. कोणत्या स्टेजला होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात, मात्र कायझमॅटा ह्या पॉईंटला ते एकमेकांना अटॅच असतात. सो मी पुन्हा एकदा रिपीट करेन, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज. त्याच्यामध्ये मियोसिसमध्ये पॅचिटिनी, डिप्लोटिनी हे जे इव्हेंट आहेत ते नीट वाचा. कोणत्या ह्याच्यामध्ये कुठले इव्हेंट होतात स्टेजमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित बघायचे, तर ह्या क्वेश्चनचे आन्सर येतील. सो 70 बघा की कोणत्या स्टेजला कायझमॅटा अटॅच राहतो पण बाकी सगळा क्रोमोझोम जो आहे तो एकमेकांपासून सेपरेट झालेला असतो. सो डिप्लोटिनी ही फेज आहे ज्याच्यामध्ये फक्त कायझमॅटा क्रॉस जो आहे तो राहिलेला असतो. या पद्धतीने बघा, जर हा एक क्रोमोझोम असेल आणि त्याचा होमोलोगस क्रोमोझोम असेल, आधी हे दोन्ही क्रोमोझोम एकमेकांवरती वाइंड असतात, मात्र डिप्लोटिनी ह्या स्टेजमध्ये सगळा क्रोमोझोम अनवाइंड होतो, फक्त जो कायझमॅटाचा पॉईंट आहे तो एकमेकांवरती क्रॉस राहतो. ओके, सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर येणार आहे सी, डिप्लोटिनी. नेक्स्ट 71, डिप्लोटिनी स्टेज ऑफ प्रोफेज 1 इज कॅरेक्टराइज्ड बाय. डिप्लोटिनी स्टेजचे कॅरेक्टरिस्टिक विचारले प्रोफेज 1चं, तर त्याच्यामध्ये काय दिलेले बघा. 71 फर्स्ट ऑप्शन आहे डिझॉल्युशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स जो आहे तो डिझॉल्व्ह होणार आहे. सेपरेशन ऑफ सिनॅप्स्ड होमोलोगस क्रोमोझोम एक्सेप्ट ॲट द साईट ऑफ क्रॉसओव्हर. फॉर्मेशन ऑफ एक शेप स्ट्रक्चर कॉल्ड कायझमॅटा अँड ऑल ऑफ दिस. तर या ठिकाणी बघा सगळेच इव्हेंट होणार आहेत. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होणार आहे, त्यानंतर सिनॅप्स होमोलोगस क्रोमोझोम जे आहेत ते सेपरेट होणार आहेत एक्सेप्ट ॲट द साईट ऑफ क्रॉसओव्हर. क्रॉसओव्हरचे साईट सोडून बाकी तो सेपरेट होईल आणि एक शेप कायझमॅटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. सो हे सगळेच इव्हेंट आपल्याला डिप्लोटिनी स्टेजमध्ये पाहायला मिळतात. सो करेक्ट इज डी. त्यानंतर 72 बघा, पुन्हा एकदा तसंच क्वेश्चन आहे. रिफर टू फॉलोइंग स्टेटमेंट डिस्क्रायबिंग प्रोफेज 1 ऑफ मियोसिस अँड ॲन्सर द क्वेश्चन नंबर 72 अँड 73. सो हे स्टेटमेंट लक्षात घ्यायचे प्रोफेज 1शी रिलेटेड आणि त्यानंतर पुढच्या क्वेश्चनचे ॲन्सर्स द्यायचे. सो काय बघा, फर्स्ट, थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम विथ बीडेड ॲपियरन्स, ॲपियरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल, फॉर्मेशन ऑफ बायव्हॅलंट ऑर टेट्रॅड, टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा अँड ॲपियरन्स ऑफ कायझमॅटा. आयडेंटिफाय द डिफरंट स्टेजेस विथ रिस्पेक्ट टू द अबव गिवन फीचर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता 1, 2, 3, 4, 5 हे वरती जे नंबर दिलेले आहेत हे नंबर वरच्या ह्या स्टेटमेंटचे नंबर जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्या खाली स्टेजचं नेम दिलं आहे. इन शॉर्ट ते इव्हेंट कोणत्या स्टेजमध्ये होतो हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघा त्यांनी लिप्टोटिनी दिलेलं आहे. मग याच्यामध्ये लिप्टोटिनी स्टेजमध्ये थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम विथ बीडेड ॲपियरन्स, तर हे करेक्ट आहे. लिप्टोटिनी स्टेजमध्ये थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम जे आहेत ते बीडेड ॲपियरन्सने आपल्याला दिसतात, म्हणजेच कंडेन्सेशन व्हायला लागलेलं असतं. त्यानंतर ॲपियरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल. रिकॉम्बिनेशन नोड्यूल कुठे ॲपियर होतो, तर पॅचिटिनी. ओके, पॅचिटिनी या स्टेजमध्ये. फॉर्मेशन ऑफ बायव्हॅलंट ऑर टेट्रॅड. टेट्रॅड कुठल्या स्टेजमध्ये पाहायला मिळतो, तर झायगोटिनी या स्टेजमध्ये पाहायला मिळतो. टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा कुठे होतं, तर डायकायनेसिस याच्यामध्ये. आणि त्याच्या आधीचं डिप्लोटिनी ही जी इव्हेंट आहे त्या डिप्लोटिनीमध्ये कायझमॅटा दिसतो. सो कायझमॅटा दिसल्यानंतर डायकायनेसिसमध्ये तो कायझमॅटा टर्मिनलाइज होतो. सो ते इव्हेंट व्यवस्थित बघा, बुकमध्ये दिलेलं आहेत हे स्टेटमेंट, त्यानुसार हे मॅच करायचे. आणि नेक्स्ट विचारलं की हे जे स्टेटमेंट आहेत ते करेक्ट सिक्वेन्सनी अरेंज करा. ओके, मग याचा करेक्ट सिक्वेन्स काय असणार आहे, तर फर्स्ट थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम विथ बीडेड ॲपियरन्स दिसतं. त्यानंतर नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ बायव्हॅलंट किंवा टेट्रॅड तयार होतो. होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांच्या बाजूला अलाइन होतात. त्यानंतर रिकॉम्बिनेशन नोड्यूल तयार होतो अलाइनमेंटनंतर. त्यानंतर कायझमॅटा ॲपियर होतो आणि त्यानंतर टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा. सो करेक्ट सिक्वेन्स येणार आहे 1, नंतर 3, त्यानंतर 2, त्यानंतर 5 आणि फायनली 4. सो करेक्ट इज ए. त्यानंतरचा नेक्स्ट, मॅच कॉलम 1 with column 2 and select the option from the given code.
फर्स्ट सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स जो आहे तो कधी तयार होतो? रिकॉम्बिनेशन नोड्यूल, टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा अँड फॉर्मेशन ऑफ डायड सेल. ओके, सो याच्यामध्ये करेक्ट बघा. फर्स्ट जो दिलेला आहे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तो कधी फॉर्म होतो? तर कॉम्प्लेक्स झायगोटिनी. याच्यामध्ये फर्स्ट स्टेज असते लिप्टोटिनी. लिप्टोटिनीमध्ये होमोलोगस क्रोमोझोम अलाइन होतात आणि झायगोटिनीमध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स जो आहे तो तयार होतो. त्यानंतरचं बी रिकॉम्बिनेशन नोड्यूल पॅचेटिनीमध्ये तयार होतो. त्यानंतर नेक्स्ट सी टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा डायकायनेसिसमध्ये शेवटच्या याच्यामध्ये होतो. फॉर्मेशन ऑफ डायड ऑफ सेल कधी तयार होतात? तर टिलोफेज 1मध्ये होतात. म्हणजे प्रोफेजचा इव्हेंट नाही आहे, तो टिलोफेजमधला इव्हेंट आहे, फॉर्मेशन ऑफ डायड ऑफ सेल. सो याचं करेक्ट आन्सर येणार आहे ए. ओके, यानंतर पुढचे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले क्वेश्चन्स सगळ्यांनी व्यवस्थित रीड करायचे तुमच्या रेफरन्स बुकमधून आणि ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.